हॅलो फ्रेंड्स, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मराठी मीडियम तसेच सेमीचे देखील मी गणिताचे व्हिडिओ घेऊन येत आहे रत्नमाला राऊत या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इयत्ता 9वीचे एक प्रकरण शिकणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला माहिती आहे, जर खूप फुले असतील तर आपण काय म्हणतो? फुलांचा गुच्छ. जर किल्ल्या असतील बऱ्याचशा तर आपण म्हणतो किल्ल्यांचा जुडगा. खूप पक्षी आकाशातून जात असतील तर म्हणतो पक्ष्यांचा थवा. एकावर एक अनेक पुस्तके ठेवली असतील किंवा वह्या ठेवल्या असतील तर आपण म्हणतो वह्यांचा गठ्ठा. आणि अशा संख्या जर असतील तर आपण म्हणतो संख्याचा गट. तर तुमच्या लक्षात आले असतील, वरील प्रत्येक वस्तुसमूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो, जसे की गुच्छ, जुडगा, थवा, गठ्ठा, गट. या सर्व उदाहरणात समूहातील घटक आपण अचूक एका शब्दाने दाखवतो, ते म्हणजे त्याला दिलेल्या ह्या शब्दावरून. गुच्छ म्हटले की आपल्यासमोर खूप सारे फुले येतात. जुडगा म्हटलं की खूप सगळ्या चाव्या दिसतील आपल्याला. थवा म्हटले की आपल्याला एक पक्षी नाही दिसणार तर आपल्याला अनेक पक्षी दिसतील. गठ्ठा म्हटले तर आपण एक वही दिसेल का? नाही, तर आपल्याला खूप वह्यांचा गठ्ठा दिसेल. आणि संख्यांचा गट म्हणले तर आपल्याला अनेक संख्या दिसतील. तर मग ह्या संख्या समूहातील घटक आपण अचूक व नेमकेपणाने सांगतो ह्या शब्दांच्या अर्थावरून. तर अशा वस्तूच्या समूहांना संच असे म्हणतात. काय म्हणतात? संच. आज आपण संच शिकत असताना संच म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊया. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. संचाला नाव देण्यासाठी ABCZ यापैकी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात. बघा, एखाद्या संचाला जर नाव द्यायचे असेल तर A to Z हे कॅपिटल लेटर्स वापरले जातात. संचाचे घटक दाखवण्यासाठी ABC यापैकी इंग्रजी अक्षर वापरतात आणि संचातील घटक दाखवायचे जर असतील तर स्मॉल लेटरमधील हे लेटर्स वापरले जातात. ए हा संच एचा घटक आहे. हे ए हा संच एचा घटक आहे असे लिहितात. बघा, याचे वाचन कसे करतात? ए हा संच एचा घटक आहे. म्हणजे हा स्मॉल ए हा संच कॅपिटल एचा घटक आहे असे लिहितात. आणि ए हा संच एचा घटक नाही हे दाखवण्यासाठी असे लिहितात. म्हणजे बघा, स्मॉल ए हा संच कॅपिटल एचा घटक नाही. ह्या इथल्या सिम्बॉलवरती तिरपी रेष मारलेली, म्हणजेच ए हा संच एचा घटक नाही हे आपल्याला इथे लक्षात येईल. आता आपण संख्याचे काही संच इथे पाहूया. n बरोबर 1 2 3 आणि डॅश डॅश केलेले आहे. हा नैसर्गिक संख्या संच आहे. n म्हणजे नॅचरल नंबर, म्हणून n हा नाव त्याला दिलेलं आहे. W बरोबर 0 1 2 3 आणि पुढे डॅश डॅश म्हणजे अनंत दाखवलेला आहे. हा पूर्ण संख्याचा संच आहे, म्हणजे होल नंबरचा संच आहे. I म्हणजे पूर्णांक संख्या दाखवल्यात. बघा, 0च्या पुढे इकडे धनसंख्या दाखवल्यात आणि इकडे ऋणसंख्या दाखवलेल्या आहेत, म्हणजे हा इंटिजर्सचा संच आहे. त्यानंतर Q हा सर्व परिमेय संख्याचा संच, म्हणजे परिमेय संख्याचा संच Qने दाखवतात. आणि वास्तव संख्याचा संच R म्हणजे रिअल नंबर हा वास्तव संख्याचा संच दाखवतात. आता आपण बघणार आहोत संच लिहिण्याच्या पद्धती. आपण इथे बघणार आहोत. संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे यादी पद्धती. यादी पद्धती आणि दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धती. परंतु आपण सुरुवातीला यादी पद्धती थोडक्यात समजून घेऊया. यादी पद्धती म्हणजे समजा 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच तुम्हाला यादी पद्धतीने दाखवायचा आहे. तर आपण आत्ताच बघितलं की संच दाखवण्यासाठी आपण कॅपिटल लेटर वापरायचे. ए आणि हा कंस द्यायचा, याला महिरूपी कंस म्हणतात. आणि याच्यामध्ये समजा आपण 1 ते 10 मधील विषम संख्या दाखवूया. 3 5 7 आणि 9 आणि हा महिरूपी कंस आपण इथे बंद केलेला आहे. तर
अशा पद्धतीने जेव्हा संच लिहितात तेव्हा त्याला यादी पद्धत असे म्हणतात. बरोबर आपण हा संच लिहिताना हे अंक जर मागे पुढे झाले तरीही देखील चालतात, परंतु त्या सर्व अंकांचा समावेश होणे आवश्यक असते. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धती. संच लिहिण्याची दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धती. बघा, या पद्धतीमध्ये संच कशा प्रकारे लिहितात. या पद्धतीमध्ये घटकांची यादी पद्धतीप्रमाणे यादी न करता सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेष काढतात. आपण उदाहरण घेऊनच समजून घेऊया. इथे समजा ए, परत ए संच घेऊया आपण. ए हा संच आहे आणि तो अशा प्रकारे दाखवलेला आहे. 10. बघा, एक संच मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेला आहे. तो अशा पद्धतीने लिहिलेला आहे. याचे वाचन कसे करतात बघा. हा गुणधर्म पद्धतीने लिहिलेला संच आहे. या संचाचे वाचन कसे करायचे. ए चे घटक x, ए या संचाचे घटक x असे आहेत की x ही नॅचरल संख्या आहे. कोणती संख्या आहे. नॅचरल संख्या आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या आहे व 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. किंवा आपण डायरेक्ट असेही म्हणू शकतो, ए चे घटक x असे आहेत की x ही 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे बघा, ए हा संच 1 ते 10 ह्या मूळ संख्या नाही, 1 ते 10 या नैसर्गिक संख्या दाखवत आहे. म्हणजेच आपण लिहिताना जी पद्धत वापरली आहे ही या पद्धतीला म्हणतात गुणधर्म पद्धती. आता आपण यावर आधारित सराव संच 1.1 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्यातील 1 नंबर आहे समपूर्णांक संख्यांचा संच. मग आपल्याला लिहायचा आहे तर समपूर्णांक संख्याचा संच. या संचासाठी आपण कुठले एखादं लेटर वापरूया. जसे की समजा ए वापरलं. महिरूपी कंसामध्ये आपल्याला काय दाखवावं लागतील. समपूर्णांक संख्या. मग इथे 2, 4, 6 ह्या समपूर्णांक संख्या येतील. ह्या संख्या अनंतापर्यंत असतात म्हणून इथे डॉट डॉट दिलेले आहेत आणि महिरूपी कंस बंद केलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. बघा, 1 ते 50 मधील फक्त सममूळ संख्याचा संच इथे दाखवायचा आहे. तर तो दाखवण्यासाठी सपोज इथे मी बी घेतला संच, महिरूपी कंस टाकला आणि 1 ते 50 मधील फक्त सममूळ संख्या कोणती आहे तर ती आहे 2, म्हणून कंस बंद केला. त्यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. पुढील उदाहरण आहे बघा, सर्व ऋण पूर्णांकाचा संच. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. बघा, ऋण पूर्णांक म्हणजे आपण संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या बाजूला जे पाहतो ते ऋण पूर्णांक. -1, -2, -3, -4 आणि डॅश 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 अनंतापर्यंत हे वजा ऋण पूर्णांक संच असतो. म्हणून हा महिरूपी कंस इथे दाखवलेला आहे. इथे महिरूपी कंस बंद केलेला आहे. त्यानंतर संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आपल्याला संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच इथे दाखवायचा आहे. ते स्वर कोणते आहेत 7. सा, रे, ग, म, प, ध आणि नी. ही 7 स्वर आपण इथे दाखवलेले आहेत संचामध्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. आपण आता प्रस्तावनेमध्ये समजून घेतलेला आहे की घटक हा समोर लिहिलेला असतो, मध्ये चिन्ह आणि समोर हा संच असतो कॅपिटल लेटरने दाखवलेला. तर आपण या विधानाचे शब्दात लेखन करूया. 4/3 हा संच क्यूचा घटक आहे.
म्हणजे संच कोण आहे क्यू आणि 4 छेदस्थानी 3 हा घटक आहे. त्यानंतर ऋण 2 हा संच यनचा घटक आहे का नाही, तर याचे उत्तर येईल नाही, कारण सिम्बॉलवरती तिरपी रेषा आहे म्हणून. बघा प्रश्न 2 मधील तिसरा उपप्रश्न आहे पी बरोबर आणि हा गुणधर्म पद्धतीने लिहिलेला संच आहे. त्याचे आपल्याला इथे वाचन करून लिहायचे आहे. तर त्याचे वाचन कसे येईल? संच पी चे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. पी ही विषम संख्या आहे. बघा संच पी चे घटक पी हे असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. खालील संच यादी पद्धतीने लिहा. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आपल्याला भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच इथे लिहायचा आहे. त्यासाठी आपण संचाला नाव देऊया. इथे आपण कॅपिटल लेटरमधले कुठलेही एक नाव देऊ शकतो. मी नाव दिलेले आहे बी बरोबर महिरूपी कंसात. आता आपल्याला सौर वर्षातील सर्व महिने इथे लिहायचे आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष किंवा अग्रहायण, त्यानंतर पौष, माघ आणि फाल्गुन. ही झाली सौर वर्षातील 12 महिने. महिरूपी कंस शेवटी दाखवलेला आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. तो आपण दाखवूया. समजा मी दाखवला तो सी ने. सी बरोबर महिरूपी कंसात. आता आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपण प्रस्तावनेमध्ये देखील ऐकलेलं आहे की जर एका शब्दामध्ये ई हा रिपीट आलेला आहे तर तो आपण इथे संचामध्ये लिहिताना एकदाच लिहायचा आहे. कुठलेही अक्षर रिपीट आले असतील तर ते एकदाच लिहायचे आहेत. सी ओ एम पी एल ई. ई नंतर यम रिपीट झाला म्हणून तो लिहायचा नाही. परत ई रिपीट झाला तोही लिहायचा नाही. एन आणि लास्ट टी. महिरूपी कंस क्लोज केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच आपण दाखवूया पी ने. पी बरोबर महिरूपी कंसात नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. हा झाला मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. नाक, कान, डोळे, जीभ व त्वचा. चौथ्या प्रश्नातील चौथा उपप्रश्न 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच आपल्याला इथे दाखवायचा आहे. त्यासाठी मी एल हे कॅपिटल लेटर घेतले आहे. महिरूपी कंस टाकलेला आहे आणि 1 ते 20 मधील फक्त मूळ संख्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत. 2, 3, 5, नंतरची 7, 11, 13, 17 आणि 19. ह्या झाल्या 1 ते 20 मधील सर्व मूळ संख्यांचा संच एल. त्यानंतर पृथ्वीवरील खंडांचा संच इथे आपल्याला करायचा आहे. तो मी दाखवत आहे ई या अक्षराने. महिरूपी कंसामध्ये आपण पृथ्वीवरील खंड इथे लिहायचे आहेत. आशिया,
त्यानंतर आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियानंतर अंटार्क्टिका, त्यानंतर दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिका. महिरूपी कंस इथे क्लोज केला आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरील खंडांचा ई हा संच इथे दाखवलेला आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे. खाली काही संच दिलेले आहेत आणि ते गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत. बघा, यातील 1 नंबरचे आहे ए बरोबर महिरूपी कंसामध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100 ह्या संख्या दिलेल्या आहेत. या संख्या बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं आहे की ह्या सर्व संख्या काय आहेत? वर्गसंख्या आहेत. मग आता आपल्याला हा संच गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. तो कसा लिहिता येईल? ए बरोबर, आपण आता प्रस्तावनेमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना संख्या लिहित नाही, तर त्याचे विश्लेषण तिथं थोडक्यात लिहिले जाते. मग आपण इथे लिहूया, संच एतील एक्स हा घटक असा आहे की एक्स बरोबर यनचा वर्ग, कारण सर्व काय आहे? त्या वर्गसंख्या आहेत. आणि यन हा घटक आहे नैसर्गिक संख्याचा, म्हणजे ह्या नैसर्गिक संख्याचा काय आहे? तो वर्ग आहे. आणि हा संच हा फक्त 10 पर्यंत संख्येच्याच वर्गाचा आहे, म्हणून इथे लिहूया यन 10 पर्यंतच्या काय दाखवतो? वर्गसंख्या. त्यानंतर हा 3रा उपप्रश्न आहे. बघा, याच्यामध्ये SMILE हे लेटर लिहिलेले आहेत. तर हा संच कसा लिहिता येईल ते पाहूया आपण. संच सी तील घटक वाय हे असे आहेत की वाय हे SMILE स्माईल या शब्दातील अक्षर आहे. शब्दातील अक्षर आहे. म्हणजे बघा, यादी पद्धतीने दाखवले आहे की सी मध्ये स्माईल ह्या शब्दातील सर्व अक्षर आहेत आणि गुणधर्म पद्धतीने देखील तेच आपण इथे लिहिलेले आहे. संच सी चे घटक वाय हे असे आहेत की वाय हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न आहे डी बरोबर महिरूपी कंसात रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आता आपण हे गुणधर्म पद्धतीने लिहूया. संच डी चे घटक, समजा आपण इथं ह्याला झेड हे नाव देऊया. संच डी चे घटक झेड हे असे आहेत की झेड हा आठवड्यातील दिवस आहे. झेड हा आठवड्यातील दिवस आहे. कारण इथे पूर्ण आठवड्यातील दिवस इथे दिलेले आहेत, म्हणून याचे गुणधर्म पद्धतीने आपण लेखन कसे केले आहे. संच डी हा असा आहे की संच डी चे घटक झेड हे असे आहेत. झेड हा आठवड्यातील दिवस आहे. संच डी चे घटक झेड हे असे आहेत की झेड हा आठवड्यातील दिवस आहे. अशा प्रकारे या संचाचे वाचन करायचे आहे. त्यानंतर इथे पुढचा संच दिलेला आहे एक्स आणि यादी पद्धतीने AET लिहिलेले आहे. बघा, हे अक्षर अल्टरनेट झाले आहेत, परंतु हा शब्द काय आहे? EAT ईट आहे. मग हा आपण गुणधर्म पद्धतीने कसा लिहू शकतो? एक्स बरोबर, म्हणजे संच एक्सचे घटक सपोज वाय हे असे आहेत की वाय हे EAT ईट या शब्दातील अक्षर आहे. या शब्दातील